तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल व तुम्हाला व्हॉट्सअप मधील या सेटिंग बद्दल माहिती नसेल तर आता सावध व्हा, कारण की तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो खूप मोठा स्कॅम. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हॉट्सअपच्या एका चुकीच्या सेटिंगमुळे तुमचा मोबाईल सुद्धा हॅक होऊ शकतो. तर असं घडलेलं आहे जळगावच्या एका व्यावसायिकासोबत. त्यांना व्हॉट्सअपच्या एका चुकीच्या सेटिंगमुळे त्यांच्या अकाउंटमधून लाखो रुपयाचा गंडा त्यांना बसलेला आहे. आता काय होतं, आपल्या मोबाईलमध्ये ना समोरची पार्टी असेल किंवा म्हणजे फ्रॉड लोक असतात, ते काय करतात, एपीके फाईल्स वगैरे पाठवतात. आता एपीके फाईल्स ना ह्या टाईपचे असतात. हे बघा, इथे समोरच्या पार्टीने एपीके फाईल आपल्याला पाठवलेली आहे सपोज. तर ही फाईल जी आहे आपण जर ओपन जर केली तर आपण काय करतो, बघतो अरे इम्पॉर्टंट आहे का, जर नसेल इम्पॉर्टंट आपण सोडून देतो, जाऊ दे काही कामाचं नसेल, आणि आपण डिलीट पण करत नाही त्यांना. तर मोबाईलमध्ये तशी स्टोर राहते. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्या पार्टीला मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस मिळतो. सपोज मी जर कधी फोन पे, गुगल पे जर काही वापरला तर मी जर त्याचा पासवर्ड टाकतोय, त्याचा पासवर्ड टाकल्याच्या नंतर स्क्रीन रेकॉर्डिंग समोरच्या पार्टीला जाते आणि त्यामुळे त्यांना आपल्या फोन पेचा, गुगल पेचा सगळा पासवर्ड सुद्धा त्यांना माहिती असतो. बँकेचे व्यवहार वगैरे करताना आपला जो ओटीपी येतो, आता स्क्रीन रेकॉर्डिंग जर त्यांच्यापर्यंत शेअर होते म्हटल्यावर स्क्रीन रेकॉर्डिंगमुळे ओटीपी सुद्धा त्यांच्यापर्यंत शेअर होतो. हे घडतं एका चुकीच्या सेटिंगमुळे. आपण काय करतो, आपल्या मोबाईलचा डाटा संपल्याच्या नंतर आपण अननोन कुठलाही वायफाय वगैरे असतो तर आपण त्यांना कनेक्ट होतो. तर अशा चुकीच्या वायफायला कनेक्ट होणं तुम्ही टाळा. याच्यामुळे सुद्धा तुमचा मोबाईल हॅक होतो. आणि तुमच्या व्हॉट्सअपमध्ये एक सेटिंग आहे, ती सेटिंग कृपया सगळ्यांनी बंद करून ठेवा. आपण ज्यावेळेस व्हॉट्सअप वापरतो तर त्यावेळेस आहे ना, इथं सेटिंग मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल बघा, स्टोरेज अँड डाटा मध्ये जा. स्टोरेज अँड डाटा मध्ये गेल्याच्या नंतर इथं दिसतंय तुम्हाला व्हेन काय मीडिया ऑटो डाउनलोड जी सेटिंग आहे, तर व्हेन युजिंग मोबाईल डाटा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोबाईलचा डाटा वापरता त्यावेळेस बघा याच्यामध्ये सुद्धा आता फोटोची सेटिंग सुरू आहे, तर ती सुद्धा तुम्ही ऑफ करून ठेवा. आणि त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे व्हेन कनेक्टेड ऑन वायफाय, म्हणजे वायफायला जर तुम्ही कनेक्ट झाला तर कोणता कोणता डाटा डाउनलोड होणार आहे, तर त्याच्यामध्ये फोटो पण डाउनलोड होतील, ऑडिओ पण डाउनलोड होईल, व्हिडिओ पण डाउनलोड होईल आणि डॉक्युमेंट सुद्धा. हे सर्व तुम्हाला ऑफ करून ठेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही यदा कदाचित कोणाच्या वायफायला जर कनेक्ट झाला तर झाल्याच्या नंतर हे सगळं ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नाही. मग तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तुम्हाला स्वतः ते तुमच्या हाताने डाउनलोड करावं लागेल. त्यामुळे तुमच्यासोबत फ्रॉड होण्याचा चान्सेस थोडेसे कमी होतात. त्यामुळे ही सेटिंग तुम्ही नक्की ऑन करून ठेवा आणि अशा होणाऱ्या फ्रॉड पासून नक्की स्वतःचा बचाव करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि विविध महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सह्याद्री चॅनलला नक्की फॉलो करा.